नमस्कार, मी बाबासाहेब बडे स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नियमित कर्जदार कोणाला म्हणतात आणि थकीत कर्जदार कोणाला म्हणतात. त्या अगोदर आपण थोडी माहिती जाणून घेऊ. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2025 मध्ये पीक कर्ज घेतलेलं आहे, अशा शेतकऱ्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आहे, ती आपण समजून घेऊ. ही पण महत्त्वपूर्ण आहे, पण त्याआधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण हे समजून घेतल्यानंतरच तुम्हाला कळेल की आपल्याला हे का समजून घ्यायचं आहे. ओके. तर चला सुरुवात करूया. तर आपणा सर्वांना माहित आहे 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र सरकारने ज्यावेळेस 2025-26 चं बजेट अधिवेशनामध्ये मांडलं गेलं, त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती. त्या घोषणेमध्ये असं सांगितलेलं आहे की 25 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या लोकांचं कर्ज थकीत आहे त्या लोकांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देऊ आणि जी लोक नियमित कर्ज घेतात, नियमित कर्ज फेडतात, अशा लोकांना 50,000 रुपये मतदान म्हणून आम्ही देऊ. सॉरी, 50,000 रुपये मतदान नाही, 50,000 रुपये अनुदान म्हणून देऊ. ते कोणाला? जी लोक नियमित कर्जदार आहेत त्या लोकांना. आणि या सगळ्या महत्वाचा टॉपिक कर्जमाफीचा जो आहे त्यावर समिती सुद्धा तयार केली गेलेली आहे. आता समिती म्हणजे काय? तर समिती म्हणजे तज्ञ लोकांचा ग्रुप. तज्ञ लोक त्याच्यामध्ये अर्थतज्ञ असतील, कृषी तज्ञ असतील, असे वेगवेगळ्या तज्ञांचा ग्रुप तयार केला जातो. कशासाठी? या टॉपिकवर अभ्यास करण्यासाठी. कशाचा अभ्यास? नियमित कर्जदार किती आहेत, थकीत कर्जदार किती आहेत, यासाठी किती पैसा लागेल, याचा सर्व माहिती एक रिपोर्टवर तयार करते. कोण? समिती. आणि ती समिती पुन्हा ती मंत्रिमंडळाकडे घेऊन जाते. म्हणजे मुख्यतः मुख्यमंत्र्याकडे घेऊन जाते. आणि तो रिपोर्ट मुख्यमंत्री पाहतात, तितर मंत्री पाहतात. मंत्रिमंडळावर मंत्रिमंडळामध्ये त्यावर चर्चा होते. त्याच्यानंतर त्या रिपोर्टला किंवा त्या जे काही योजना असेल त्या योजनेला सहमती मिळते, मंजुरी मिळते. त्याच्यानंतर जी-आर निघत असतो. तर आतापर्यंत ह्या टॉपिकवर म्हणजे 2026 मध्ये जी योजना जाहीर झालेली आहे त्याची फक्त समिती तयार केलेली आहे. आणखी जी-आर आलेला नाही. मंत्रिमंडळातून आणखी मंजुरी मिळालेली नाही. ओके. तर आपण आता पाहणार आहोत ही 2 लोकांसाठी कर्जमाफीचा लाभ आहे. एक थकीत कर्जदारांना आणि दुसरं नियमित कर्जदारांना. मग आपल्याला महत्वाचं आहे समजून गेलं की आपण पीक कर्ज घेतलेलं आहे. मग आपण नियमित कर्जदार मध्ये येतो की थकीत कर्जदार मध्ये येतो? तर चला जाणून घेऊया. मित्रांनो, नियमित कर्जदार कोणाला म्हणतात? जो वेळेवर कर्ज भरतो त्याला नियमित कर्जदार असे म्हणतात. उदाहरणामध्ये सपोज एखाद्या शेतकऱ्याने जून 2023 मध्ये कर्ज घेतलं आणि जून 2024 मध्ये त्याला कर्ज भरायचं आहे, जी बँकेने त्याला तारीख दिलेला आहे. परंतु जून 2024 मध्ये त्यानं कर्ज नाही भरलं तर तो थकीत कर्जदार होईल. पण नियमित कर्जदार काय करतो? दिलेल्या वेळेला कर्ज भरत असतो. म्हणजे जो दरवर्षी नवजुनं करतो, वेळेची वेळेला कर्ज भरतो, त्याला नियमित कर्जदार असं म्हणतात. थकीत कर्जदार कोणाला म्हणायचं? जो वेळेवर कर्ज भरत नाही त्याला थकीत कर्जदार असे म्हणतात. आता उदाहरणामध्ये आपण समजून घेऊ. एखाद्या शेतकऱ्याने जून 2023 मध्ये कर्ज घेतलं आणि त्याला बँकेने जून 2024 भरायची तारीख दिलेली आहे, पण दिलेल्या तारखेने त्यानं कर्ज भरलं नाही. आता त्याचं कर्ज थकीत आहे, म्हणजे तो थकीत कर्जदार आहे. म्हणजे तो वेळेच्या वेळी कर्ज भरत नाही, त्याला थकीत कर्जदार असं म्हणतात. आता ह्याचा सगळ्यात सोपं जे मी तुम्हाला एवढं सांगितलं ते 2 वाक्यामध्ये सांगू का? वेळेवर कर्ज भरणारा नियमित कर्जदार, वेळेवर कर्ज न भरणारा थकीत कर्जदार. तर मला आशा आहे तुम्हाला ही पण माहिती कळालेली आहे आणि नियमित कर्जदार आणि थकीत कर्जदार कोणाला म्हणतात, जो आपल्या या व्हिडिओचा मुख्य उद्देश होता, तो तुम्हाला कळालेला आहे. अशीच डिटेलिंग मध्ये माहिती पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.